सेवित्वहारस वाटित्वानिका घ्या रे होऊ नका रान भरी। जगद्गुरु तुकोबराया या अभंगाच्या माध्यमातून सांगतात, सगळ्याला हात जोडून जगद्गुरु तुकोबराया विनंती करतात, सेवित्वहारस, प्रत्येक जणांनी रसाचं काय करा, सेवन करा आणि तो रस मी स्वतः वाटणार आहे। रस वाटत असताना, रस घेत असताना एकच विनंती, घ्या रे होऊ नका रान भरी। रान भरी म्हणजे तुम्ही विषयाच्या अधीन जाऊ नका। का जाऊ नका? देणारा जगाचा मालक विटेवर काय आहे, उभा आहे विटेवरी, ज्यांची पाऊले समान तोची एक दान शूरदाता। दाता वेगळा असतो आणि शूर वेगळा असतो आणि शूर दाता वेगळा असतो। देणारा शूर दाता आहे आणि विटेवर भक्ताच्या कल्याणासाठी उभा आहे। म्हणून प्रत्येकाने भक्ती रसाचं काय करा, सेवन करा। महाराज, देणारा जर एवढा मोठा आहे तर काय करील? महाराजांनी तिसऱ्या चरणामध्ये सांगितलं, मनाचे संकल्प पाववेल सिद्धी, जरी राहे बुद्धी याचे पायी। कुठल्याही प्रकारचा जर तुम्ही मनात संकल्प केला तर तो संकल्प सिद्धीला नेणारीची ताकद माझ्या भगवंतामध्ये आहे। संकल्प करताना एकच तुम्हाला विनंती आहे, संकल्प करताना तुमची बुद्धी त्याच्या चरणाजवळ काय करा, ठेवा। एवढं जे सांगायला आलो ना, मी एवढ्या दूरून आलो, मी वैकुंठाहून आलो, फक्त हा निरोप सांगण्यासाठी आलो। का सांगण्यासाठी आलो? तर हाच निरोप जीवाच्या कल्याणाचा, सुखाचा आणि समाधानाचा आहे। म्हणून तुकोबराया म्हणतात, तुका मने मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप। असा सुखरूप मार्ग मी तुमच्यापर्यंत काय करणार आहे, पोहोचणार आहे। हा अभंगाचा भावार्थ झाला। सकाळी कोणी शिंदे महाराजाला म्हणायला नको, रात्रीच्या महाराजाने अभंग सोडवला नाही, अभंग सुटला याचा अर्थ कीर्तनकार अभंगातून मुक्त झाला। योग घरू जाऊन विठाला विठाला बाबा, कीर्तनाला प्रारंभ होण्यापूर्वी काही प्रत्येक कीर्तनकाराची नेमावली असते। प्रत्येक कीर्तनकाराची काही नेमावली असती, तशी आपली नेमावली आहे। जेव्हा जेव्हा कीर्तनामध्ये भगवान परमात्म्याचं भजन होईल, जेव्हा जेव्हा भगवान परमात्म्याचं भजन होईल, तेव्हा तेव्हा प्रत्येकाने तोंडानी टाळी वाजून हाताने भजन करायचं। रेंज कमी जरा, 5G नवीन आलंय ना, आपल्याला सव पाठीमागची एकच विनंती, प्रत्येकाने हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचं नाम याला वैभवशाली परमार्थ म्हणतात। वैभवशाली परमार्थ म्हणजे काय? जिथं कशाचीच उणीव भासत नाही। आपण साक्षात वैकुंठामध्ये भगवंताच्या द्वारामध्ये आहे।
जेव्हा अशी अनुभूती यायला लागली तेव्हा समजायचं साक्षात वैभवशाली या कीर्तनामध्ये भगवान परमात्मा आहे। कोणत्या कीर्तनात भगवान परमात्मा आहे? जिथं परमार्थ वैभवशाली आहे। डोळ्याचं पारणं फिटावा एवढं गोड आणि असं सुंदर हनुमंतरायाचं मंदिर आहे। सगळ्यात मोठा आनंद आहे वैभवशाली या शब्दाचा अर्थ असा होतो ज्याच्या हातात समाजाला वैभव देण्याची ताकद आहे, ज्यांच्याकडे भगवंताकडून ज्यांना यश नावाचा गुण मिळाला त्या बाबाची तुम्ही सगळेजण काय करता? सेवा करता। मारुती रायाच्या मंदिराला सोन्याचा कळस मी माझ्या 25 वर्षाच्या परमार्थातला अनुभवातला जो दिवस आहे तो म्हणजे पहिला दिवस आहे बाबा। विठाला विठाला मंदिर भरपूर पैशाची आहेत, मंदिर उंच आहेत, मंदिर मोठे आहेत, पण हनुमंतरायाच्या मंदिराला सोन्याचा कळस ही पहिल्यांदा ऐकायला मिळाला बरं का श्रीकांत महाराज। याच्यावरून कळतं की खरंच आपण वैभवशाली आहात। मला बोलता बोलता सांगितलं बाबा गेल्या वर्षी पायाभरणी केली, काय गेल्या वर्षी पायाभरणी केली, या वर्षी कलश स्थापन केलं। लोकांच्या मंदिराला मी बघतो 4-4, 10-10, 5-5 वर्ष लागतात। कधी कधी एवढं वांद होतं अर्ध्यात मंदिर जातं, मंदिर करणारी कमिटी जाती पण मंदिर पूर्णतेकडे जात नाही। विठाला विठाला बोलता बोलता तुम्हाला सांगून गेलो आपल्या काही कीर्तनातली काही नियमावली। प्रत्येक जणांनी हाताने टाळी वाजवायचे आणि मुखाने भगवंताचं नामचिंतन करायचं, भगवंताच्या नामाचा गजर करायचा। आता लोकांनी गजर शब्दाचा अर्थ लय खाली नेलाय, भगवंताच्या नामाचा जयघोष करायचा। कीर्तनात कोणी अजिबात बोलायचं? बोला ना, कीर्तनात अजिबात कोणी बोलायचं नाही। कीर्तनात कोणी अजिबात झोपायचं नाही। कीर्तनात अजिबात शेजाऱ्याला झोपू द्यायचं नाही। कीर्तनात अजिबात हातपाय लांबवायचे नाही। कीर्तनात अजिबात टाळी वाजवायची हा आत्ता समजा रे झाली। विठाला विठाला पुंडलिक वरदा मौली ज्ञानेश्वर छत्रपती शिवाजी श्री संत भगवान बाबा। पंगत आहे ना, जोरदार पंक्ती सारखा आवाज नाही आला म्हणून मी विचारलं। बर तसं मी पंक्तीच जेवलो। बरं तुमचा माझा काय धुऱ्याला धुरा बी नाही, काय भांडणं नाही, नाराज आहेत का काय तुम्ही? मग आता एकच विनंती तुम्हाला, आता जसे तुमचे चेहरे गुलाबाच्या फुलासारखे टवटवीत आहेत, कीर्तन होईपर्यंत असेच राहू दे, याला सूर्यफुलं होऊ देऊ नका। विठाला विठाला जगद्गुरु तुकोबराया या अभंगाच्या माध्यमातून सांगतात, सेवित्वा रस वाटित्वा निका घ्या रे होऊ नका रानभरी। इथं तुकोबरायांनी पहिल्यांदा रस शब्द वापरलेला आहे। रस शब्द म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एखादा पातळ पदार्थ डोळ्याच्या समोर नजरेला येतो, पण रस शब्दाचा अर्थ तुकोबरायांनी एखादा पातळ पदार्थ घेतलेला नाही, तर रस शब्दाचा अर्थ तुकोबरायांनी आनंद केलेला आहे। तुकोबरायांनी रस शब्दाचा अर्थ काय केलेला आहे? आनंद केलेला आहे। पण आपल्या डोळ्यासमोर रस शब्द निघला की कुठला तरी एखादा पातळ पदार्थ आहे, आणि नेहमी तरी नाही तरी म्हटलं तरी आपल्याला जास्त काय माहित असतात? रसच माहित असतात। किती जणाला किती रस माहित आहेत महाराज? सध्याच्या चालू पिरियड मध्ये
उन्हाचे दिवस आहेत, प्रत्येक जण कुठेतरी रस्त्याने थांबला की उसाचा रसवंतीवर काय घेतो, रस. म्हणजे आपल्याला काय माहित आहे, उसाचा रस. नाही उसाचा रस कळाला तर आता जावयाच्या पंक्तीला काय येणार आहे, वा वा चांगलं पाठ येईल. आंब्याचा रस. आंब्याचा जरी नाही कळाला तर लिंबाचा रस. लिंबाचा जरी नाही कळाला तर मोसंबीचा रस. मोसंबीचा जरी नाही कळाला तर नासक्या उळापासून बनलेला कोणता म्हणते त्याला, वा वा सोम रस आहे ना. ह्यो सगळ्याच्या पाठी. महाराज या रसाचा विचार नाही. ज्ञानोबराय गोड ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात. ज्ञानोबराय सांगतात, नवरसा भरवी सागरू करी उचित रत्नाचे भावार्थाचे गिरवू निफजे माय. ज्ञानोबरायने ज्ञानेश्वरी मध्ये 9 रसाचं वर्णन सांगितलेलं आहे. बिभत्स आहे, करुण आहे, असे 9 रसाचं वर्णन करत असताना पण आपल्याला जो या अभंगाच्या माध्यमातून चिंतन करायचे किसन महाराज, आपल्याला ते फक्त 3च रसाचं करायचं. एखाद्या वेळेला जर भोजनाचा जास्त झाला रस तर माणसाला डोळा लागण्याची काय असती, शक्यता असती. एखादं जर भजनाला बसले आणि जर भजनामध्ये बरं वाटलं नाही तर उठून जाणारा म्हणत असतो, छे आजच्या भजनाला काय आला नाही, रस आला नाही. बरेच लोक कीर्तनाच्या जवळ येत नाहीत, पुढं बसतात. माझी इथले नाही बरं, मी कीर्तनातलं तिकडलं सांगायला. बरेच जण कीर्तनाला बाहेर बसतात, नेमकी कीर्तनाची चव घेतात थोडी थोडी. जर बरं वाटलं तर ठीक आहे, नाही तर उठून जातात. आणि जाताना जर विचारलं तर लोक, हे आजच्या कीर्तनात काय नाही, रस नाही आहे का. कुठल्याही विषयामध्ये धरा तुम्ही, लोक प्रत्येकाच्या माध्यमातून कशाचा आनंद घ्यायला बघतात, रसाचा. भजनातून रस, कीर्तनातून रस. पंक्तीला गेला आणि त्याचं काही पोट भरलं नाही तर तो सांगतो, छे घालणं होत नसेल तर घालू नाही. एवढूची डाळ आणि बकेट भर पाणी, त्याच्यात काय नाही, काही रस. म्हणजे माणूस कशा कशात रस शोधतो याचा विचार करा. विठाला बाकीचे रस सोडून द्या. प्रामुख्याने आपल्याला 3 रसाचं वर्णन करायचं आहे. प्रामुख्याने 3 रसाचं वर्णन करत असताना पहिला आहे ब्रह्मरस, दुसरा आहे विषयरस आणि तिसरा आहे भक्तिरस. आजच्या अभंगामध्ये आपल्याला 3 रसाचा विचार करायचा आहे. त्याच्यामध्ये आपण सुरुवात करू पहिल्यांदा ब्रह्मरसाला. ब्रह्मरसाला पहिल्यांदा सुरुवात का करायची, मंडप मध्ये बघितल्याच्या नंतर तुम्ही सर्व वयोवृद्ध माणसं या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित आहात. ऐश्वर्य संपन्न वस्तू तुमच्याकडे प्राप्त आहेत. प्रत्येकाच्या घरी 20,000 25,000चा सोफा सेट आहे, 5-50 हजाराची LCD आहे, 1,00,000-1.25 लाखाचा मोबाईल आहे, 5-25 लाखाचं घर आहे. ऐश्वर्य संपन्न भोगाचा झोपेच्या वेळेला तुम्ही त्याग केलाय आणि कुठला तरी ब्रह्मरस आपल्या पदरात पडावा म्हणून त्याचा त्याग करून तुम्ही या भगवंताच्या द्वारामध्ये आले की आपल्या पदरात काहीतरी काय होईल, पडल. मग एवढं चिंतनासाठी आले असताना तुम्हाला पहिल्यांदा मी जे वर्णन करणार आहे ते ब्रह्मरसाचं वर्णन करणार आहे. महाराज, ब्रह्मरस हा सगळ्या रसामध्ये अत्यंत श्रेष्ठ रस आहे. ब्रह्मरस सर्व रसामध्ये अत्यंत श्रेष्ठ आहे. तुकोबरायांनी गाथ्यामध्ये वर्णन करत असताना तुकोबरायांनी एका ठिकाणी असं वर्णन केलेलं आहे, ब्रह्मरस घेई मी 2 वेळेला गुळ खाल्ला. श्रीराम महाराज माझ्याकडे असं बघायला लागले 2 वेळेला, नेमकं ह्या बाबाला गुळात काय दिसत असं. तुमचं पण बरोबर आहे आणि माझं पण काय आहे, बरोबर आहे.
4 महिने झालं गुळ खायचं कीर्तनातलं मी बंद केलंय. तुम्ही विचारणार नाहीत का बंद केले, पण मीच स्वतःहून सांगतो का बंद केलं. मागच्या कीर्तनात पहिल्यांदा गुळ खाल्ला बाबा, गोड लागला. दुसऱ्यांदा खाल्ला, गोड लागला. तिसऱ्यांदा खाल्ल्यावर थोडी गुळाची चव बदलली, थोडासा खरट लागू लागला. का खरट लागतोय म्हणून चौथ्यांदा मी खाली बघितलं, कोरोना झालेलं म्हातारं नाकात बोट घालून गुळ चोळून देत होत. तेव्हापासून गुळाला जेहारी घातला होता, पण आज जरा उजीड आणि बरा दिसला श्रीकांत महाराज म्हणून खाल्ला. विठाला ब्रह्मरस घेई काढा, तेने पिडा वारेल. सामान्य जगद्गुरु तुकोबारायचे शब्द आहे ते. अरे तुम्ही जर ब्रह्मरसाचं सेवन केलं तर तुमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची पीडा शिल्लक राहणार नाही. मग एवढा सुंदर ब्रह्मरस असताना सुद्धा महाराज जगद्गुरु तुकोबाराया या ब्रह्मरसाचा स्वीकार करत नाहीत. का करत नसतील? जर ब्रह्मरसामध्ये जीवाची पीडा वारण्याची ताकद आहे तर तुकोबारायांनी ब्रह्मरसाचं सेवन का केलं नाही? तुकोबारायांनी ब्रह्मरसाचा सुद्धा त्याग केला. याच्या पाठीमागं एक कारण आहे. एका शास्त्रामध्ये असं वर्णन आलेलं आहे, उपास्य आणि उपासक असे 2 भाव असतात. एक उपास्य आहे आणि एक उपासक आहे. उपासक म्हणजे तुम्ही, आणि तुम्ही ज्या अधिष्ठानाची उपासना करता ते तुमचं काय आहे? उपास्य आहे. याला उपास्य उपासक भाव म्हणतात. विठाल याच्यामध्ये एक कर्म करता आहे, याच्यामध्ये एक कर्म करता आहे आणि एक कर्म कर्त्याचा फलदाता आहे. जो कर्म कर्त्याचा फलदाता आहे ते उपास्य आहे आणि जो कर्म करता आहे तो उपासक आहे. उपास्याचा उपासामध्ये जर अंतर्भाव मानला तर उपास्य शिल्लक राहत नाही, आणि उपास्याचा उपासकामध्ये जर अंतर्भाव मानला तर उपासक शिल्लक राहत नाही. उपास्यही शिल्लक राहत नाही आणि उपासकही शिल्लक राहत नाही. जर उपास्य उपासक शिल्लक राहिलं नाही तर पाठीमाग आनंद नावाची गोष्ट शिल्लक राहत नाही. कशी राहत नाही याच्यासाठी एक दृष्टांत दिला. जेवायला बसलोत आणि जेवायला बसल्याच्या नंतर ताटामध्ये पहिल्यांदा मीठ वाढलं. मीठ वाढल्याच्या नंतर घरातली माऊली सुंदर हिरव्यागार मिरच्या तळून आणल्या आणि तळून आणल्याच्या नंतर तिने त्या ताटात मिरच्या ठेवल्या. तेवढ्यात मीठ विचार करू लागला, खाणारा बाबा आपल्याला सुतानी खाणार नाही. मग आता आपल्याला मिरच्याला लावणार आहे आणि अंगाला मिरच्या लागल्या की काय होते बाबा? झाली नाग लागल्यावर होती बरं, झाली. मिरच्यानी मिठाने विचार केला, मीठ म्हणतोय जर अंगाला मिरच्या लागल्या तर आग होणार आहे. बघता काय महाराज, मीठ उठलं ताटातून लागलं पळायला. मीठ पळायला लागलं, मिरची मिठाच्या पाठीमागं पळाली. मीठ एवढं पळालं बाबा आणि समुद्रात जाऊन लपलं. कुठं जाऊन लपलं? समुद्रात जाऊन लपलं. मिरची समुद्राच्या तीरावर आणखी बी कोणाची काय पाहिली? मिठाची वाट बघायला लागली. तुकोबारायांनी गोड वर्णन केलेले काय? नोहे सारी तानी राणी
माझा काही आग्रह नाही, पण प्रमाण आवडलं तर प्रत्येकाने काय वाजवा, टाळी वाजवा. का? अरे कलाकाराला आपली कला कीर्तनात सादर करत असताना 72,000 नाड्या एकत्र कराव्या लागतात, तेव्हा कुठंतरी आपली कला प्रगट होती. आणि तेवढ्या नाड्याचं पाणी करून तुमच्या समोर मांडावं लागते. आणि तुम्ही जर त्याला प्रतिसाद देत नसताल तर त्याचं काय होईल हे सांगता येत नाही. म्हणून त्याचं कौतुक, त्याचं स्फुरण आणखी चढावं आणि आपल्या कीर्तनाला रंगदैवता भरावी. महाराज एक गोष्ट लक्षात ठेवा, शिरा सगळ्याला करता येत नाही. काय? जी बाई सुगरणीत तिलाच काय करता येतो? शिरा करता येतो. शिरा जरी सुगरणीला येत असेल तर बिना सुगरणीला सुद्धा त्याची चव कळत असते. कला ही सगळ्याला जरी येत नसेल पण कला ही सगळ्याला कळत असते. विठाल आमचे गणेश दादा तब्येत स्टील बॉडी आहे, वय कमी आहे पण वाजवण्याची धारणा बॉडीपेक्षा चौपट आहे. आणि तेवढी कला प्रगट करताना जर माईक वाजत नसेल, पक्वादाचा आवाज येत नसेल, महाराज तो माणूस वरून जळत नाही, आतून जळायला लागतो. का? जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. लई कठीण असते दादा. म्हणून तुम्ही एवढे गान गंधर्व बोलवलेत, त्याचा आनंद तुम्ही पण घेतला पाहिजेत, म्हणून टाळी वाजवायला आली. माझं कीर्तन रंगवा म्हणून नाही. विठाला आता मला सांगा, आपलं कीर्तन कुठपर्यंत आलत? कारण ज्या महात्म्याच्या पादस्पर्शाने ही भूमी पवित्र झालेली आहे असे थोर संत भगवान बाबा, महंत असणारे भारतानंद स्वामी, अनेक थोर संतांच्या पादस्पर्शाने ही भूमी काय झालेली आहे? अत्यंत पवित्र झालेली आहे. अनेक विद्वानाचे या गादीला चरण स्पर्श लागलेले आहेत. थोर संतांचे शब्द तुम्हाला ऐकायला मिळालेले आहेत. याचा अर्थ तुम्ही सामान्य नाहीत, मोठे जिज्ञासू आहात. म्हणून मी तुम्हाला विचारतो, कुठपर्यंत आलं? तुला आम्हाला जर हे कळालं असतं तर तुला 500 किलोमीटरहून काय जेवायला बोलवलं असतं का? अशी कोणाच्या मनात शंका येऊ नये. महाराजांनी गोड प्रमाण दिले. काय? नोहे सारिता लवण मिळविता जळे. लवण शब्दाचा अर्थ आहे मीठ. एकदा मीठ पाण्याला गेलं, पाण्यामध्ये गेलं, मनाने सांगत नाही. हे तुकोबारायचं प्रमाण आहे. पटलं नाही तुकोबारायचं प्रमाण? ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी खर्च केली बाबा याच्यासाठी. का लवणाची कुंजरी सुदल्या लवण सागरी, होयेची नमाघारी परते जैसी. पोरं खेळू लागली आणि खेळता खेळता पोरांनी चिखलाची हत्तीन बनवली. चिखलाची काय बनवली? हत्तीन बनवली. आणि हत्तीन बनवल्याच्या नंतर एक पोरगा म्हणला, अरे आपल्याला तिची मिरवणूक काढायची. दुसरा म्हणला, येडाय काय, मिरवणूक काढायच्या आधी काय करावं लागते? मिरवणूक काढायच्या आधी धुवा लागती. एक म्हणला, तिला असं तसं धुवायचं नाही, लई दिवसांनी तिच्या अंगावर जरा मळ चढलाय, अर्धा घंटा भिजू द्या. म्हणून ती कुठं भिजू घातली? पाण्यामध्ये, समुद्रामध्ये. पाठीमाग नंतर ओढायला गेले, हातामध्ये नुसतं तिचं काय आलं? इकडं काय म्हणते? दोरा. भाग बदलला, भाषा बदलली, कोस बदलला, भाषा बदलली. बहुतेक मी बोलतो हे काय तुम्हाला कळायचं बांध दिसत नाही, कारण माझी भाषा वेगळी आणि तुमची भाषा वेगळी. पण आमच्याकडे दादा अशी पद्धतीच्या हात दिल्यावर फुकून पितेत. अरे वा, तुम्हाला चांगलं कळतं की नाही कळालं का? आमच्याकडे मेल्यावर जाळते, तिकडं क्या बात आहे. विठाला माझा चिंतनाचा विषय असा आहे, लवण मिळविता जळे. मीठ पाण्यापासून तयार झालं आणि शेवट कशामध्ये गेलं? पाण्याला गेलं. तुकोबारा सांगतात महाराज, ममई वंशो जीवलोके जीवभूतस सनातना. अरे भगवान परमात्म्याचा अंश असणाराच काय आहे?
जीव आहे आणि तो जीव जर भगवंत स्वरूप झाला, आपल्या अधिष्ठानाला गेला, तर पाठीमाग जीवपणा शिल्लक राहत नाही. म्हणजेच अर्थात उपास्य उपासक भाव नष्ट झाला. उपास्य उपासक भाव जर नष्ट झाला तर तिथं भक्ती नावाचा आनंद संपला. आणि भक्ती नावाचा आनंद संपू नये आपल्या जीवनात, म्हणून तो कोबराय भगवान परमात्म्याच्या दारामध्ये उभा राहतात. त्या भगवंताला हात जोडतात आणि त्या भगवंताला सांगतात, देवा कितीही तुझा ब्रह्मरस श्रेष्ठ असला तर मला नकोय, मला तुझं ब्रह्मज्ञान सुद्धा नकोय. नको ब्रह्मज्ञान दुहेरी लावलं तरी आनंद आहे आपल्याला, काही अडचण नाही बरं का. डबल लावली तरी काही अडचण नाही. मला येत नाही पण आनंद वाटतोय. विठाला जगद्गुरु तुकोबराय सांगतात, नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव. देवा मी तुझ्या दरबारामध्ये उभा आहे आणि तुम्ही जर मला आत्मस्थिती नावाचा भाव देत असताल, तू आणि मी एक आहे असं दाखवून माझ्यामध्ये जर मिळून घेत असताल, तर माझी विनंती आहे, मला तुमचं ब्रह्मज्ञान सुद्धा नकोय. याचा अर्थ असा आहे, तुकोबरायांनी पहिल्या ब्रह्मरसाचा स्वीकार केलेला नाही. एवढा सुंदर ब्रह्मरस पण तुकोबरायांनी ब्रह्मरसाचं सेवन केलं नाही. तुम्हाला मी प्रामुख्याने 3 रस आपल्या समोर मांडलेले आहेत. त्याच्यापैकी पहिला रस संपला. दुसरा रस आहे. दुसरा रस कोणता तुकोबरायांनी वर्णन केला, तर तुकोबराय सांगतात दुसरा रस सांगितलेला आहे. काय नाव सांगितलं होतं? विसरले काय? शाबास विठाला विठाला. माझं असं आहे, तुमचं विसरलं की माझं विसरत आहे. हा लय अवघड आहे बाबा. आता आम्ही रोज कीर्तन बाबा, एक दिवशी कीर्तनात नाही ना, घरीच. नेमका असं सापड बाजारचा दिवस. बाजारच्या दिवशी मी घरी राहिलो. पत्नी म्हणली बुवा सापडाच भागवत. पत्नी म्हणली बुवा आज सापडा. लगेच बाजारची पिशवी आणून दिली. 2 5-5चे ठोकळे हातामध्ये दिले. महाराज एका 5चे बटाटे आणा आणि एका 5चे टमाटे आणा. दोन्ही हातात 2 घेतले. बटाटे टमाटे करत पिशवी अशी बगलात घेतलेली. दुकानदारापाशी गेलो. काय किलो आहेत? 5 रुपये. टाका 1 किलो. मोजले दुकानदाराने. पिशवीमध्ये टाकायचे तेव्हा इकडा 5चा इकडे हातात टाकला, इकडली पिशवी काढली आणि अशी दुकानदाराच्या समोर धरली. दुकानदाराने त्याच्यामध्ये बटाटे टाकले. दुकानदाराने सांगितलं, महाराज पैसे. आता आमच्या जातीला पैसे चेहरे सांगायले तुमचं काय म्हणणं आहे? त्याला कळालं. यायला कळालं म्हणजे आम्हाला फक्त काय घ्यायची खुशाल हो म्हणाल होय. वा वा. महाराज दुकानदाराने पैसे बदल्याच्या नंतर मी असा हात केला तर दोन्ही 5-5चे सारखे दिसू लागले. मी विचार केला, 2 मिनिटं त्यांच्याकडे बघितलं. जर बटाट्याचे टमाट्याला गेले आणि टमाट्याचे बटाट्याला गेले तर घरी वांगे झाल्याशिवाय राहणार नाही. दुकानदाराला सांगितलं, दादा 2च मिनिटं थांबा. जे धोतर धरलं चिंगचिंगाट पळालो घरी. गेल्याच्या नंतर मालकीनबाईन पाहिलं, महाराज पळत आलेत. काय झालं? मला इकडे काय कोणत्या 5चे टमाटे होते आणि कोणत्या 5चे बटाटे होते? बाईने तर कपाळावर छानून घेतलं. म्हणली मेला एवढा भोळा, हे जर मला आधी कळालं असतं तर मी याच्या भानगडीत पडले नसते. श्रीकांत महाराज तुम्ही इथं आल्यावर मला सांगितलं, मला जर आधी कळालं असतं काय आलं तुमच्या द्याला आहे का? हे लागत होळ मधले लोक जर एवढे महाराज हे व्यवहार भोळे जरी असले
तर परमार्थिक भोळे नाही. विठाला पुंडलिक वरदा ते गव्हाचं रान नाही का पेटून दिल्यावर पेटता पेटता पेटत आहे का ते का उसाचं पाचड थोडंच एकदा पेटेल की बक्कम पेटायला सगळं. मावशा होत कोणाच्या मुलासारखा आहे कोणाच्या लेकरासारखा आहे का दोन्ही एकच. तुम्ही काय नाराज आहेत का बरं. एकीच आवाज आला नाही. इथं शास्त्र सांगतं यत्र पूजेती नार्या तत्र वसती देवता असं काहीतरी आहे ना. जिथं नारीची पूजा सन्मान आहे तिथं साक्षात भगवान परमात्मा आहे. आता बक्षीस ठेवू आपण. ज्याचा आवाज जास्त येईल त्याला बक्षीस. झाले ना मावशोत तयार. एका आवाजात पुंडलिक वा वा टाळ्या वाजवा एकदा. आता पा घरी गेल्यावर विठाला तो खूप बरं आहे. पहिल्यांदा ब्रह्मरसाचा त्याग केला. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव. अरे भक्तामध्ये आणि देवामध्ये जो आनंद आहे तो ब्रह्मरसात आनंद नाही म्हणून ब्रह्मरसाचा त्याग आहे. महाराज मग तुकोबरायांनी विषय रसाचं वर्णन केलेलं आहे. तुकोबराय सांगतात विषय रस सुद्धा नको. तुकोबरायांनी विषय रसाचा तर खूप खूप त्याग केला. तुकोबराय सांगतात महाराज या विषयाच्या बाबतीमध्ये माझं हे चित्त विटून गेलेलं आहे. विटून विठ्ठल हे चित्त प्रपंचा वासोनी वमनसे मारी वैसले वमनसे मारी वैसले विठ्ठल चित्त प्रपंचा वासोनी वमनसे मारी वैसले श्रीकांत महाराज कलाकाराला एक पंगत पहिल्यांदा ठेवायचा आणि एक पंगत कीर्तन झाल्यावर ठेवायचा. लय जीवाचं रान करावं लागतं हो. इतकं सोपं नाही. विठाला जगद्गुरु तुकोबराया विषय रसाचं वर्णन करत असताना तुकोबराय सांगतात अरे विषय रस सेवन करत असताना या विषय रसामध्ये माझं चित्त काय झालं विटून गेले. किती विटलंय बाबा. आळंदीला जायला तुम्ही एखाद्या मोठ्या सुंदर सिल्पोर गाडीचं तिकीट बुक केले 1500 दिले आले. नेमकं तुम्ही जाऊन बसणार आणि एखाद्याने तिथं वांती केली. उलटलेला आहे. पैसे देऊन सुद्धा तुम्ही त्या सीटवर बसत नाहीत का. व मिलियांना ज्ञानोबराय वर्णन करतात लाळ न घोटे रसन. अरे एखाद्या माणसाने उलटी केल्याच्या नंतर कोणी खाते का. अजिबात नाही. तुकोबराय सांगतात अरे या संसारातल्या रसामध्ये या विषयाच्या रसामध्ये माझं चित्त काय झालेलं आहे विटलेलं आहे. म्हणून विटले हे चित्त प्रपंचापासून वमन दे मनी बैसलेचे. तेवढ्यात तुकोबरायच्या समोर एक माणूस आला आणि तुकोबरायनं म्हणू लागला महाराज या वर्षी एवढी भगवंताची कृपा माझ्यावर झाली. माझ्या मनात फक्त 40च क्विंटल होता. भगवंतानी या वर्षी 80 दिला. सोयाबीन 50 पोते होते 100 झाले. लागला गप्पा आणायला. 8 पिलरचा काय 25 पिलरचा बंगला झाला. तुकोबरायने असे कानावर हात ठेवले.
तुकोबरायांनी त्याचे शब्द ऐकताना तुकोबरायांनी कानावर हात ठेवले आणि तुकोबराय त्याला विनंती करता, दादा संसाराच्या गोष्टी माझ्यापाशी सांगू सुद्धा नको नको वदो मजपासी, संसाराविषयी किंवा प्रपंचाविषयी एवढं तुकोबरायला प्रपंचाचा काय आलता, वीट आलता. आपल्याला किती सांगा उठतानी तू हे तुला महिमाला निघले घरला विठाला. काय चाललं होतं, शाबास. झोपले तर नाही कोणी? हा बाबा, काल म्हातारा झोपलाय का कीर्तनात? इथलं नाही, तुम्ही इथंच बघायले, मी तिकडं सांगतोय. म्हातारा कीर्तनात झोपल्यावर शेजाऱ्याने बाबा उठिल, ओ बाबा झोपू नका, उठा. म्हातारा म्हणला, मी जागाचे तुमचं चालू द्या, मी जागाचे तुमचं चल देऊ का? थोड्या वेळाने पुन्हा कीर्तन 5-10 मिनिटं झालं की म्हातारं पुन्हा झोपलं. इकडल्या शेजाऱ्याने उठिलं पहिल्यांदा, आता इकडल्या शेजाऱ्याने उठिलं, बाबा झोपू नका. म्हातारं पुन्हा म्हणायचं, नाही नाही मी जागाचे तुमचं तुमचं चल द्या. महाराज भैरवी झाली. कीर्तनातला सगळ्यांनी चहा बी घेतला, सगळे घरी गेले, आपापल्या गोदडे हॉस्पिटलला पडले. आता म्हातारीची चिंता जास्त कोणला? कोण म्हणला हळूच कोण सुनाला? इथं एक काय म्हातारी चिंता सुनाला? म्हातारी चिंता कोणला बाबा? म्हातारीलाच. क्या बात. आता म्हातारीची चिंता म्हातारीला म्हणल्यावर म्हातारी म्हणली, माय सगळे लोक कीर्तनाने सुधरत येतात, म्हातारं कस काय बिघड अजून घरी आलं नाही. तिला वाटलं पहारा करीत असं, बिन्याचा पहारा करीत असं. आता पहाऱ्यावरून आठवलंय म्हणून सांगतो बाबा, मागच्या 15 दिवसाखाली रामकृष्ण महाराज मला पैसे कीर्तनात कमी दिले. मी जवळजवळ 5 किलोमीटरहून दादा वापस आलो. एवढा कलमा केला तेव्हा मंदिरात दोघच होते, एक इनेकरी होता आणि त्याला 100 शेजारी सोबती पाणी द्यायला होतं. आणि मी कलमा करत असताना ते म्हणलं, महाराज कोणला बोलायले? 40 एकर जमीन या पठ्ठ्याला. मला वाटलं देते गड्या लई जमिनीवाला दिसाय, या म्हणला इकडं, आत्ता आणतो म्हणला. बाबा ते गेलं, अर्धा तास झाला. मला वाटलं आत्ता येईन, मग येईन. मग माझा पहारा चढलेला, मग विनेकऱ्यावर काढला. विनेकरी म्हणला, कमी समजू नका, त्याच्याच वाड्यात राहतो, धरा येईना म्हणला, आत्ता येतो त्याला घेऊन. वा वा, आलं वाटतं तुमच्या ध्यानात काय म्हणे? हा वा वा, आहे का? काय बघता बाबा, कीर्तनकाराचा इनेकरीच केला ना, आणि काला झाल्याच वाट लावला विठाला विठाला. त्या साधकाला सांगतात, अरे केवढाही मोठा प्रपंच असला तर मला प्रपंचाबद्दल अजिबात सांगायचं नको. वदो मजपासी प्रपंचाच्या गोष्टी पण सांगू नका, कारण प्रपंचाच्या गोष्टीमध्ये काही लाज राहिलेली नाही. कारण प्रपंचाच्या गोष्टीत लाज नाही. महाराज बायको चालता चालता सहज म्हणते, आमची त्याला अक्कलत नाही. लय अवघड बाबा. अरे शपथ बा, खोट नाही. आलंय जवळ जर सगळा विठाला. महाराज लई बंगल्याला पाय लावली, बरं चांगल्या चांगल्या VIP बंगल्याला पाय लावले. बटन दाबलं की बेलीचा आवाज येते बंगल्यातून. अनेक बंगल्यात बघितले, अनेक घरामध्ये प्रत्येक बटन आणि प्रत्येक बटनला बेल आहे. पण मी माझ्या जीवनात जी बेल अनुभवली, आजूक ती बेल कुठं सापडली नाही बाबा. मंत्री असू द्या, खासदार असू द्या, पकवादी असू द्या, गायक असू द्या, महाराज असू द्या, कोणी बी असू द्या, महाराज किती बी
घाई कीर्तनाची वेळ होऊ द्या, 9 वाजलेत, आरंभ करायचे, माईक मध्ये आवाज आलाय बो आणि घाई घाई निघावा आणि नुसता घरातून आवाज यावा, होय होय पहिले आवाजातच बाबा, दुसऱ्या कशाला. कारण ही बेलच जरा काय नाद नाही करायच्या, बेलीचा नाद आहे का नाही. उगाच म्हणतात का 36 बाबा कानावर थाटरे हो तुमच्या मनात जसं आलंय तसं नव्हतं. म्हणजे लग्न पत्रिका जुळवत असताना पती पत्नीचे 36 गुणातले किती गुण जुळतेत याच्यावर अवलंबून असते बरं का दादा. लक्षात ठेवा, जर 18च्या आत जुळालं की 3 महिन्यात संपला कार्यक्रम. मग जय देव आरतीची. जर 25च्या पुढं राहिलं तर मग काय जरा धोरणाने हो चाललेलं आहे. लग्न पत्रिका जुळत असताना 36 गुण असतात. 36 गुणातले भगवान प्रभू रामचंद्राची जेव्हा मिळाली तेव्हा किती मिळाली ते तुम्ही रामायण ऐकता, तुम्ही सांगा, मी मग नंतर ऐकीन. विठाला रामायण ऐकणं म्हणजे काय, कथाकार सुंदर आहेत पण आपलं रामायण ऐकाच नाही. मागच्या वेळेस मी आता रामकथा केली त्या धारजणीला, सगळी कथा संपली, मी वाट लावताना एक साधक पळत आला, पाया पडून 500 दिले. उगा जाता जाता इशारा करायला, पाया पडून किती दिले, 500 दिले. म्हणलं बाबा आपली एक शंका आहे. म्हणलं काय, तुम्ही रामायणात सांगितलं होतं सीतेचं हरण झालं, मग ती सीताच राहिली का पुन्हा. शाबास. सीतेचं रावणाने काय केलं तर सीतेचं हरण केल्यावर ती सीता डबल झाली का हरणच राहिली. शाबास ऐकणारे दड्डे आहेत का. म्हणजे आपलं रामायण ऐकणं म्हणजे असं रामायण ऐकणं आहे का नाही. आपलं रामायण ऐकणं म्हणजे काय, याला असं मराठीत म्हणा असं आहे, रात्रभर वाचली गीता आणि आहे का नाही, दिवसभर वाचली गीता आणि रात्रचाच गोंधळ बरा होता आहे का नाही. आता रामकथेमध्ये जर चिंतन केलं तर अत्यंत भगवान प्रभू रामचंद्राची सुंदर रामकथा आहे. रामकथेचा जितका तुम्ही बारकावा बघाल, रामकथेचं जितकं चिंतन कराल, जवळजवळ लहान मुलापासून तर वयोवृद्ध म्हाताऱ्यापर्यंत ही सगळी कथा रामायण सगळ्याच्या काय आहे, पाठ आहे. मी सहज जाता जाता तुम्हाला विचारतो, रामकथा आहे का भगवान प्रभू रामचंद्राची कथा आहे. बोला बोला. राम कथा चालू आहे का भगवान प्रभू रामचंद्राची कथा चालू आहे. रामचरितमानस, रामायण, मग रामचंद्र कुठून आले. राम हा शब्द आम्हाला मान्य आहे, पण तिथे रामचंद्र, चंद्र कधीपासून लागला. भगवान प्रभू रामचंद्र गीतेच्या 4थ्या अध्यायातलं चिंतन करा. विवोमी वस्वते योगम, विवोमी वस्वते योगम याचं चिंतन करत असताना हे सूर्यवंशाचं वर्णन आहे. भगवान प्रभू रामचंद्र कशा जन्माला आले, सूर्यवंशात भगवान प्रभू रामचंद्र जन्माला आले. आणि इथं मग राम शब्द पाहिजेत, पण रामाच्या पाठीमाग काय लागला, चंद्र. क्या बात आहे, वा वा, टाळ्या वाजवा गड्या. मी सांगून गेलो, चांगल्या महात्म्याच्या पादस्पर्शाने भूमी पवित्र झालेली. ज्या दिवशी भगवान प्रभू रामचंद्र सूर्यवंशात जन्माला आले, चंद्र सूर्याची जोडी एक घडी नाराज झाला. ए देवा, तू त्यांच्या कुळात जन्माला आला, लोक तुला चंद्रवंशी म्हणायला लागलेत, सूर्यवंशी म्हणायला लागलेत. देवा, तू माझा विचार केला नाही. थोडासा जोडीतला गडी नाराज झाला आणि नाराज झाल्याच्या नंतर देवाच्या लक्षात आला आणि देवाने सांगितलं, तू चिंता करू नको, स्पेशल पुढचा अवतार मी तुझ्या कुळात घेईल, तुझ्या वंशात घेईल. भगवान श्रीकृष्ण हे चंद्रवंशात आहे, तरी चंद्राला मान्य नाही. मग आता नाराज झालेल्या माणसाला भैरवीचा तुकडा होईना पण काय करावं लागतो, एक गायकातलं सांगलो. आता हे तुम्हाला पक्क पाठी आहे का नाही, कोणला कोणता तुकडा द्यायचा. मग आता चंद्र नाराज झाला, मग आता काय करावा. देव म्हणले, मी जरी सूर्यवंशात जन्माला आलो तरी तुम्ही काही नाराज होऊ नका,
मी तुम्हाला माझ्या नावाला जोडतो म्हणून प्रभू रामचंद्र विठाला. गाव जिज्ञासू आहे, श्रवणामधलं तत्पर आहे. नाही तर गणेश आपलं पारवे महाराज आमच्या नशिबाला कवा बी म्हातारीच. पहिली गाडी मंदिरापाशी जावं, 4-5 म्हातारे कुठं बसलेले असतात आपल्या इथले सोडून रे बाबा. आपल्या गावातले सोडून दुसऱ्या गावात गेले की मंदिरापाशी गाडी गेली की आम्हाला म्हातारी आमच्या नशिबाला. मग आपणच बळत जाऊन म्हणावं बाबा जय हरी. ते जवळ येताना साथ करते काय म्हणले, पुन्हा आपण म्हणावं जय हरी. पुन्हा ते म्हणते महाराज येत होय. मग का पोतराज येत का? कोणाची वायर तुटलेली दादा, कोणाची कानपूर लाईट बंद पडलेली. बाबा विचारू नका ना मुख गळू लागली, लाळ आणि शेंबूड. त्याचं कारण काय माहिती बाबा? त्याचं कारण असं आहे, हे एकदाच आलं होतं मारुती रायाकडं. कधी? हा लग्नाच्या एकदा चालतं बरं. ते बी सुतानी नव्हतं आलं, बुटाडा सहित वरी गेलत. बुटा सहित कुठं गेलं होतं? अर्थच असा आहे महाराज संसारातला न वर देव. आता देवभूमी वरी आहे, स्वर्गामध्ये देव आहेत, म्हणजे हे खाली तर देव नाहीच पण वर सुद्धा. कारण मृत्यू लोकातलं सगळं जात. ते दळायचं काय असतं ते इथंच राहतं का? जातं इथंच राहतं, पण आपण त्याला काय म्हणतो? जातं. म्हणजे आपल्याकडं नाही ते शब्द काय आहे. आता एक चलतं चलतं वाटत पोरग भेटलं, त्याची गाडी ती समोर ती गाय आली. गाय आल्याच्या नंतर त्या गायीच्या पाठीमागं छोटं वासरू एक होतं. बराच वेळा हॉर्न दिलं, ती काय बाजूला होत नाही. मला थोडा राग आला, मी त्याला काय रे कोणाच वासरू आहे? ते मला गायचं आहे. आता मी म्हणलं गायचं आहे म्हणजे मला गाय किती दूध देते? ती म्हणजे देत नाही, काढावं लागतं. शाबास. काय पोरं बोलते सांगता येत हो, लय अवघड धंदा बाबा. विठाला विठाला बाबा तुमची स्तुती नाही, तुम्ही बाल गोपाळ घडवलेत ना, हे लय चांगले हो. मला आठवलीत यांच्याकडे बघितल्याच्या नंतर माझ्या संस्थेतले दिवस मला आठवतील. एवढं संस्थेमध्ये होतं बाबा. मग ही काय सोप्या मूर्ती नसतात बरं. कदरेल कॅशेट आमच्या नशिबाला. एखाद्याच्या घरच्या आपल्याला जाण. आता कालच्या कीर्तनाला चहा घ्यायला गेलो, बाई म्हणली बोनी कीर्तन बरं केलेलं, चहा पाजावा. पाया पडले, 100ची दिली, घरी नेलं, चहा प्याला. चहा प्याल्याच्या नंतर महाराज पहिल्यांदा सोफा सेटवर बसायला टाकलं. सोफा सेटवर बसायला टाकलं दादा. बसायला टाकल्याबरोबर बसलो मी. बसल्याच्या नंतर पाया पडली आणि मला 1 दक्षिणा दिली. आणि दक्षिणा दिल्याच्या नंतर आता कसं असते, जे गावी केला वास अंत तयाशी नसावे, जिथं तुपाची दार तिथं साधूची येरजार. आता एवढी कडक 500ची दक्षिणा दिल्यावर म्हणलं ताई मालक आहेत ना म्हणे बाबा. ते काय मी आवाज देते. लगेच तिने मालकाला आवाज द्यायला. मालक बी असे होते. ही म्हटलं आले की बस म्हटले की बसले, उठ म्हणले की उठले, डबल दिले की असेच होते. ते बी आले, पाया पडले, त्यांनी बी बघतो काय 500ची दिली ना की झाले. माय बोली त्याला पक्की येतो. वा वा तुमचं करू नाही शेवटला झालं. आता मला सांगा, दोघांनी 500-500चे दिल्यावर मला वाटलं जरा खात्या घरचे काहीतरी बोलावं म्हणून म्हटलं ताई मूलबाळ काय आहे? म्हणले महाराज एक मुलगा आहे, एक मुलगी, तिचं लग्न झालं, एक मुलगा आहे. म्हणलं दिसत नाही बाळू. ते काय म्हणे कवडाची कडी वाजवायला. कवडाची कडी वाजू लागली. तिला वाटलं महाराजांनी आपल्या लेकराचं वर्णन केल्यावर महाराजांच्या दर्शनाला आणावा. ही धावत त्याच्यापाशी गेली आणि त्याला म्हणलं चल बाबाच्या दर्शनाला. तिनेच तसं बघू लागलं. तिने एक हात त्याच्या मानावर ठेवला, एक हात दंडाला धरला आणि ओढीतच आणला. जसा ओढीत आणला का बाबा तसाच आपल्या पायावर दाबला. दर्शन झालं. बाबा बसा 2 मिनिटात तुम्हाला चहा घेऊन येते. बाई गेली किचन मध्ये. मालक तर गेलते आपल्या कामाला बाजूला. बाई किचन मध्ये गेली, पण ते मायापाशीच बसलं ना. कोण? पोरग. बसलं तर बसलं, पण टमाट्यासारखे डोळे करून बघू लागलं. एवढाली. म्हणलं एवढं कोण बघत असं? लोक कीर्तनात बघतात पण इतकं नाहीत बघत. एवढाले टमाट्यावानी डोळे करून बघायला लागले. मी आणलं बघ ना आपल्या काय घरचं चाललंय दादा. पण थोड्या वेळाने असं माझ्याकडे सरकलं.
आणि सरकल्यावरती म्हणते गुदाच मारीन. मी आणखी थोडस बाजूला सरकलो, ते पुन्हा जवळ आलं. राहतं थोड्या वेळाच पुन्हा म्हणतंय गुदाच घालीन. बघता काय महाराज, जसं जवळ आलं तसं गप्पा गप 2 आलं. तुम्हीच सांगा आता हिशोब करून केवढ्याला पाडाव. शाबास विठाला. महाराज जगद्गुरु तुकोबरायांनी विषय रसाचा प्रपंचातला हा अनुभव घेतला होता. प्रपंच रचना भोगोनी त्यागिली का? अरे प्रपंचातला जो विषयानंद आहे, संसारातला जो विषयानंद आहे, हा आनंद खरा नाही का? ज्ञानोबराय वर्णन करतात ज्ञानेश्वरीमध्ये का विषयाचे कांदे म्हटलेले, तिथं कांद्याचा रस म्हणजे विषयाचा रस. अरे विषयाचा रस घेऊन कोणी तृप्त झालेलं नाही. विषय सेविता मध्ये कोण तृप्त झाला. विषय सेविता कोण तृप्त झाला. विषय सेविता कोण तृप्त झाला. विषय सेविता कोण तृप्त विषय सेविता कोण तृप्त झाला. ब्रह्मरसामध्ये आनंद नाही, ब्रह्मरसामध्ये भगवान परमात्मा नाही, विषय रसामध्ये समाधान आणि सुख नाही. म्हणून 2 विषयाचा त्याग केला आणि जो तिसरा भक्ती नावाचा रस आहे तुकोबरायांनी स्वतः घेतला आणि तुकोबराय तो रस घेऊन समाजाला वाटू लागले. अभंगाचं पहिलं सेवितो हार वाटितो अलिंगा. सेवितो हार वाटितो अलिंगा. सेवितो हार वाटितो अलिंगा. सेवितो हार वाटितो सेवितो हार वाटितो
गोड दादा सेवित वहारस वाटीत वानिका घ्या रे होऊ नका रानभरी तुकोबऱ्या सांगतात नका ब्रह्मरस घेऊ नका विषयाचा रस घेऊ मी तुमच्यासाठी भक्ती रस घेऊन आलो आणि तुम्ही प्रत्येक जणाला काय देणार आहे वाटीतो आणि का संत हे वाटीत असतात अप्पल पोटे असतात ते संत नसतात आणि संत असतात ते रस वाटीत असतात तुकोबऱ्या सांगतात मी संत काय करायला लागलो भक्ती नावाचा रस वाटायला लागलो प्रत्येक जणांनी भक्ती नावाचा रस काय करा सेवन करा एकच विनंती भक्ती रस सेवन करत असताना घ्या रे होऊ नका रानभरी रानभरी या शब्दाचा अर्थ आहे विषयाच्या अधीन जाऊ नका विषयामध्ये रमू नका लोक विषयामध्ये एवढे रमतात दादा काय सांगावं हो काल परळीत एका बस स्टॉपला 80 वर्षाचं म्हातार 80 वर्षाच्या म्हातारीच्या हाताला म्हणजे त्याचीच होती बरं कोणाला गैरसमज व्हायला नको स्वतःच्या पत्नीच्या हाताला धरून भोर बस स्टँडवरून जाऊ लागलं कोण कोण 80 वर्षाचं म्हातार बस झालं का वाढवायचं हा वाढर म्हणजे दांडी मोडन हा 80 वर्षाचं म्हातार म्हातारीच्या हाताला धरून चाललो आणि तेवढ्यात नेमकं आमच्या घरच्यांनी पाहिलं घरचे कळत असतील ना नाही महाराज लोक लय विचारतात बाबा लग्न झाला का मी असतं हो म्हणते बायको असतं ना आता लग्न झालं वर्षा पुढे थोडीच असते काय पण ते त्याच्यामुळे डबल सांगावं लागते घरचे हा आमच्या घरच्यांनी पाहिलं महाराज घरच्यांनी पाहिलं ना आलं ना अंगात घरच्याच्या एकच नात नाही येणार सोबत आणि मला नेमकं झालं काय जीवच नाही तुमचा तुमचं प्रेम नाही माझ्यावर मला नेमकं बघा बघा समोर समोर म्हणजे पुढं नाही बरं ते बस स्टँडला समोर बघा बघितलं साक्षात 80 वर्षाच्या म्हातारीने आपल्या स्वतःच्या म्हातारीचा हातात हात धरला आणि रस्त्याने जाऊ लागलं बघितल्यावर दादा मला आनंद वाटला महाराज प्रपंचातलं प्रेम शेवटच्या श्वासापर्यंत टिकणं त्याच्यासारखं भाग्यवान जगात नाही प्रपंचातलं प्रेम लग्न झाले दादा हात जोडून विनंती हो नका भानगडीत पडू मग अनुभव सांगतो बाबा सोपं नाही शपथ बा लग्न झाल्यावर 100% प्रेम बायकोचं नवऱ्यावर असते किती टक्के 100% 1 वर्षपर्यंत तिला काय एक लेकरू झालं ना पोरगा त्या प्रेमाचा तुकडाच पडतोय 50% पोरावर जाते 50% मालकावर राहते जर का त्या बी पोराचं लग्न झालं तर 50% प्रेम तिच्या पोरावर 50% नातवावर म्हाताऱ्याच्या आणि कुत्र्याच्या भाकरी संगच एवढ्याही वयामध्ये 80 वर्षाचं म्हातारा म्हातारीच्या हाताला धरून चाललं मला आनंद वाटला एवढ्या वयोवृद्ध काळात दोघा पती पत्नीचं प्रेम सदैव टिकून राहिलं यांनी निश्चित भगवान शंकराच्या आणि पार्वती मातेची भक्ती केलेली असावा पण अनुभव घ्यायचा मी बी हाय काय केलं नाही धरला हाताला दादा आलं द्या आता पहा मी सांगलं हाताला धरले मध्ये चोप धराचे हो बाबा प्रेम बघायचंय मला प्रेम त्या संसारातलं आमच्या घरच्याच्या हाताला धरलं आणि बाबा पशी नेलं बाबा माझी एक विनंती तुम्हाला मला प्रश्न विचारायचा 80 वर्ष वय झाले रात्रंदिवस तुम्ही या प्रपंचामध्ये आपला वेळ दिलाय तरी तुमचं तिळभर सुद्धा आपल्या पत्नीवरला प्रेम ढवळलं नाही या वयात सुद्धा तुम्ही केवढं पत्नीवर प्रेम करता भर रस्त्यात बस स्टँडवर पण पत्नीचा हात धरून चालता ते मला इकडे कीर्तनकार दिसायले काय मला हो मला ऐका या इकडे काय मला प्रेम प्रेम ते गेलं चुलीत ते काही कळत नाही म्हणला मै म्हातारीची एवढी बावचं की हाताला सोड की कोणत्या बी दुकानात घुसत हा तुकोबरायांनी प्रपंचातला चांगला अनुभव घेतलेला होता म्हणून विनंती केली नका ब्रह्मरस घेऊ नका विषय रस सेवन करू पण भक्ती रसाचं सेवन करा का सेवन करा देणारा जगाचा मालक हे अभंगाच्या दुसरा
विठेवरी ज्यांची पाऊले समान तोची एकदान सुरदाता. तुकोबऱ्या सांगतात अरे भक्तिरस देणारा आणि भक्तिरसाचं वाटप करणारा देणारा माझा जगाचा बाप आहे आणि तो दाता आहे. कधी दाते असतात तर सूर नसतात, कधी सूर. संकल्प सिद्धीला नाही एकच विनंती त्या भगवंताच्या चरणावर तुझी बुद्धी ठेव. अभंगाचं तिसरं चरणाचा भाव मी आपल्या समोर प्रगट केलेला आहे. तिसरं चरण आहे मनाचे संकल्प पावेल सिद्धी जरी राहे बुद्धी याचे पायी. त्यांच्या पायावर जर आपली बुद्धी राहावं असं वाटत असेल तर प्रत्येकाने टाळी वाजून भजन करा. विठोबा रखुमाई
जगद्गुरु तुकोबराया अत्यंत तळमळीने या अभंगातून तुम्हाला भक्तिरस वाटतात आणि भक्तिरस वाटत असताना तुम्ही जर तुकोबरायाचं ऐकलं नाही, काय तुम्ही तुकोबरायाचं जर ऐकलं नाही तर तुकोबराय सांगतात मी सांगितलेलं हे जर तुम्ही ऐकलं नाही तर गोड एका ठिकाणी असं वर्णन केलेलं आहे, हे जरी ऐकाल दुसरा येईल, हे जरी ऐकाल हे जरी ऐकाल तरी दुसरा येईल, हे जरी ऐकाल हे जरी ऐकाल तरी दुसरा येईल, हे जरी ऐकाल हे जरी ऐकाल पुढे दुसरा येईल, हे जरी ऐकाल हो सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, 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 पिंगळा 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 महाद्वारी बोलत देखा पिंगळा महाद्वारी, बोले बोलत देखा पिंगळा महाद्वारी, बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी, बोली बोलत देखा पिंगळा पिंगा गबाई पिंगा 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 आवगा आवगा डांगर पिंगा 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 हे आवगा डांगर पिंगा आवगा डांगर पिंगा नको 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 घाल पिंगा नको नको घाल पिंगा नको नको घाल पिंगा नको 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 घाल पिंगा तुम्ही राम रंगी रंगात, तुम्ही राम रंगी रंगात, तुम्ही राम रंगी शान, तुम्ही राम रंगी पिंगा गबाई पिंगा 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 आवगा 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 डांगर पिंगा 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 वर्तमान घोटे वर्तमान घोटे दादा वर्तमान घोटे वर्तमान घोटे दादा वर्तमान घोटे वर्तमान घोटे दादा वर्तमान घोटे के न बोलो अभी 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 वर्तमान घोटे वर्तमान घाटा कुड़ी आता रातवन घागा कुड़ी कुकू गातुरी काळावाली कुकू गातुरी काळावाली कुकू गातुरी काळावाली कुकू
साक्षात वैकुंठात असल्यासारखं वाटतं आहे का नाही? आज होळ हे होळ नाही तर साक्षात पंढरी झाली. काय आहे? पंढरी आहे. मनाची संकल्प बाबविली सिद्धी जरी राही बुद्धी, याची पायी एवढं सांगून जर नाही ऐकाल तर हे जरी नाही ऐकाल. तुकोबऱ्या सांगतात, हे सांगण्यासाठी मी वैकुंठाहून आलो, माझ्याकडे निरोप दिलाय आणि हा सुखाचा निरोप मी आपल्या पदरात टाकतो. शेवट म्हणे माझा निरोपा, तुका म्हणे माझा निरोपा, तुका म्हणे माझा आ